इथे आपल्याला विचारलेला आहे पेशीचा शोध कोणी लावला. ऑप्शन आहेत रॉबर्ट हुक, लिवन हुक, न्यूटन आणि आइन्स्टाईन. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न पाहिला होता. तर पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये स्वतः तयार केलेला सूक्ष्मदर्शकेखाली झाडाचा पातळ भाग घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकेखाली पाहिला असता त्यांच्या असं लक्षात आलं की मधमाशाच्या पोळ्यासारख्या असे स्ट्रक्चर दिसत आहे, असे स्ट्रक्चर दिसत आहे. ते त्यांनी पाहिलं आणि त्यांना तिथे पेशीचा शोध लागला. त्याच्यानंतर लिवन हुक आहेत. लिवन हुक यांनी सर्वात पहिल्यांदा जिवंत पेशी पाहिली. म्हणजे रॉबर्ट हुकनी म्हणजे झाडाच्या सालीपासे बघितलं होते. त्याच्यानंतर लिवन हुक यांनी जे आहे ते जिवंत पेशी पाहिली आणि न्यूटननी आपल्याला माहित आहे की ग्रॅव्हिटीचा सिद्धांत मांडला आणि त्याच्यानंतर म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि लॉ ऑफ मोशन मांडला न्यूटननी. आणि आइन्स्टाईननी काय केले तर रिलेटिव्हिटीचा थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली, सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आइन्स्टाईननी. त्याच्यामुळे पेशीचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे उत्तर आहे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला.